मित्रांनो, मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला घासाचे प्रकार दाखवतो आणि कोणता घास जास्त ढोरं खातात ते दाखवतो. रामकृष्ण हरी. चला, थोडा वेळ न करता आपल्या ब्लॉगला लगेच सुरुवात करतो आणि तुम्हाला घासचे प्रकार दाखवतो. कोणता कोणता घास जास्त जनावरं खातात. हा जे माझ्या पाठीमागचा दिसतो हा हत्ती गवत आहे. हा एक लाल प्रकारचा घास आहे. याचं नाव काय ते आठवत नाही, पण हा पण घास चांगले खातात. आणि हा एक आहे, याला पण चांगले खातात. हा पण गावत्या घासाच आहे. आणि हा जो आहे हा कमरा इतकाच हा घास वाढतो. या घासाला जास्तीत जास्त ढोरं पण जादा खातात आणि बकऱ्या पण जादा खातात. हा घास जास्त नरम आहे. आणि आणखी हा घास हा एक खूप घास वाढतो. हा पण बाजरी टाईपचा. याचं काही मिळ नाही. या घासाला जास्त नाही खात जनावर. हा घास लावू पण नका शेतकरी मित्रांनो, कारण हा घास लावून काही उपयोगाचं पण नाही. आणि हा घास जास्त कडक आहे, त्यामुळे जनावर खात नाही. आणखी हा एक घास आहे ना, हा पण जास्त वाढू द्यायला चालत नाही. हा पण चांगल्या प्रकारचा घास आहे. हे जास्त वाढलं तर असे तुरे टाकायला भेटतं भुसासारखे. गावत्या घासामध्ये हे हा एक नवीन प्रकार आहे, ढवळ्या कांडीचा घास. हा पण चांगला आहे. हा पण याची पण कांडी नरम वगैरे. हा पण जनावर जास्त खातात. हा पण तुम्ही लावू शकतात. घास दिसतो गुडघे इतका वाढलेला. हा घास तर एकदम भारी आहे. बकऱ्यासाठी, ढोरांसाठी, गायींसाठी खूप एकदम भारी आहे. नरम चटक आहे. कापाला पण सोपा आहे आणि दिसायला पण भारी आहे. आणि कापला तर एका बेटामध्ये चांगली मोठी कवडी निघतो. हा घास जास्त करून लावा शेतकरी मित्रांनो, चांगला आहे. शेतकरी मित्रांनो, ब्लॉग आवडले असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करा. चला, ब्लॉगमध्ये एवढंच थांबू. ब्लॉग आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा. सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. जय श्रीराम. रामकृष्ण हरी.